सिनेमा आहे. तर काय सांगशील या सिनेमाबद्दल? आणि अर्थात सतीश राजवाडे यांच्या दिग्दर्शनाखाली प्रत्येकाला काम करायचं असतं, प्रत्येकाला तो एक अनुभव घ्यायचा असतो. सो व्हेन इट कम्स टू सतीश राजवाडे डिरेक्टर, काय घडतं सिनेमात आणि तुला ह्या सिनेमातला कुठला दिवस कायम लक्षात राहणार? सर्वात आधी जे तुम्ही आता बघितलं ट्रेलर किंवा या सिनेमाविषयी जे आपण सगळं काही बोललो, मला वाटतं ती सगळी जादू आहे ह्या टीमची. सतीश राजवाडे सर असतील, आपले प्रोड्युसर आहेत संजय सर, तर या सगळ्या टीमची, आपले म्युझिक डायरेक्टर आहेत, तर ह्यांनी ही जादू बऱ्याच वर्षांपासून करून ठेवलेली आहे. आणि मला वाटतं की जसजशी प्रेमाची परिभाषा बदलत जाते तसतसं ते स्वतःमध्ये बदल घडवून त्या त्या काळानुसार एक काहीतरी असं एक प्रोडक्ट घेऊन येतात, ते त्या त्या काळाला रिप्रेझेंट करणारी प्रेमाची गोष्ट घेऊन येतात. तर मला वाटतं मी फक्त माध्यम आहे की माझ्या म्हणजे ह्या माध्यम थ्रू आता ही गोष्ट सांगितली जाते आणि मला आनंद आहे की मी या गोष्टीसाठीचा माध्यम आहे. जसं तू म्हणाली तसं अर्थातच प्रत्येक कलाकाराला हवं असतं की सतीश सरांबरोबर काम करायची इच्छा असते, पण मी तुम्हाला सांगतोय त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर ती इच्छा जी आहे ना त्याचं काय होऊ शकतं हे फक्त मला माहिती आहे. कारण इतके ते माणूस म्हणून इतके गोड आहेत आणि दिग्दर्शक म्हणून त्या पद्धतीने त्याच्याबरोबर काम कुठलंच दडपण नसतं. तुम्हाला काम करताना त्यांच्याबरोबर ते इतकी मोकळीक देतात की त्याचं वेगळं एक दडपण येतं आपल्याला की आता आपल्याला काय चांगलं करायचंय, की ज्यांना कसं आपण इम्प्रेस करू शकू किंवा हा सीन अजून कसा चांगल्या पद्धतीने करू शकू आपण. एक एक दिवस एक एक क्षण मला लक्षात आहे त्यांच्याबरोबर काम केल्याचं. त्या दिवशी आम्ही बऱ्याच वेळानंतर भेटल्यावरही मला असं झालं की परत सगळ्या गोष्टींचा उजाळा मिळाला आणि एक एक सीन एक एक गोष्ट जेवढ्या पॅशनेटली ते करतात ना की ते पॅशन तुम्हाला मोटिवेट करत राहतं काम करण्यासाठी. तिथे फक्त आणि फक्त कामाविषयीच बोलणं होतं. मला खरं तर असं वाटतं की त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांची पर्सनॅलिटी बघून ते जेवढे कमी बोलतात मला खरं तर भीती वाटली होती सर सुरुवातीला. आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना ती वाटत असावी की बरोबर की नाही, पण ते इतकं तुम्हाला मोकळं करतात काम करताना किंवा इतकं समजून घेतात. मला खूप आनंद आहे की मी सतीश सरांबरोबर काम केलं याचा. आणि मला त्यांचा एक गुण खूप आवडतो ज्याच्याबद्दल तू म्हणालीस की ती त्यांच्या माणसांबरोबर सतत काम करत राहतात. म्हणजे पुढचा क्लू दिला आहे की पुढे मी पण फॅमिली आहे, तर प्रेमाची गोष्ट 3 मध्ये पण दिसणार का? आता कारण आता मुंबई पुणे मुंबई 3 पर्यंत येऊन गेलं असेल. नक्कीच नक्कीच, मी तरी माझ्या बाजूने पूर्ण रेडी आहे. पण मला ते परत एकदा तेच म्हणायचे की ही जी जोडी आहे इतकी वर्ष सातत्याने तुम्हाला चांगले सिनेमे देणं आणि नुसतेच चांगले सिनेमे न देता ते बॉक्स ऑफिसवर सुद्धा इतकं चांगलं वर्क करणं. सरांनी माणसं जोडली आहेत आणि त्या माणसांबरोबर ते काम करतात, ते बरोबरच आहेत, पण ही फक्त त्यांच्याबरोबर काम करणारी माणसं नाही आहेत. मला वाटतं प्रेक्षक सुद्धा त्यांनी कमावलेले आणि ती माणसं सुद्धा त्यांनी जोडली आहेत त्यांच्याबरोबर, जे सातत्याने त्यांच्या कामावर त्यांच्यावर विश्वास टाकतात आणि म्हणून ते त्या थिएटरमध्ये जाऊन त्यांनी बनवलेली प्रत्येक कलाकृती बघतात. म्हणून हा विश्वास संजय सरांना सुद्धा आहे की हा सिनेमा सुद्धा लोक तसाच उचलून करतील आणि करतील. नक्कीच ही खात्री मला वाटतं प्रेक्षकांना पण आहे. जसं म्हणालास की ते कायम म्हणजे होती त्यांचे स्पॉट दादापासून ते सगळे त्या सगळ्या फॅमिलीला घेऊन ते पुढे जातात आणि प्रेक्षक म्हणजे अर्थात त्यांची एक्सटेंडेड फॅमिलीच आहे. त्याशिवाय चित्रपट सुपरहिट होऊच शकत नाही. त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे तुमची कलाकृती बघूनच आम्हाला वाटतं की परत परत सिनेमा बघावा. आणि रुचा, तुम्हाला सांग की ऑलरेडी तुझी सुरुवात खूप जोरदार झाली होती, पण इफ यू हॅव टू रिलिव्ह वन डे ह्या शूटिंगच्या दरम्यानचा, तर कुठला दिवस तुला परत जगायला आवडेल? असा एक दिवस नाही आहे. आमची एंटायर ओल्या सांजवेळी 2.0ची जे शूटिंग होतं गाण्याचं, त्याच्यात मी आता तेच अभिजित सांगत होते आणि अभिजितला सांगत होते की मला खूप मजा आली आहे ते एंटायर गाणं शूट करताना. आणि इट्स रोड ट्रिप, प्रत्येकालाच आपल्याला सगळ्यांनाच आवडते रोड ट्रिप. आणि आम्ही ते गाणं शूट करता करता एवढी मजा केली आहे आणि तेच माझ्यामध्ये ट्रान्सलेट पण झालं. मला प्रत्येक दिवस परत या चित्रपटाचा शूट करायला आवडेल, कारण टू बी डिरेक्टेड बाय सतीश सर इन युअर सेकंड मूवी हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ललित जसं म्हणाला तसं एक सिनेमा पुरत नाही, तुम्हाला अजून अजून सिनेमे करण्याची इच्छा होते त्यांच्याबरोबर. तसंच मी म्हणेन की
आमचं सगळ्यांचंच काम खूप सोपं केलं. सेटवरचं वातावरण इतकं अमेझिंग होतं. आम्ही खूप फ्रीली काम करू शकतो. आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. आम्ही कम्प्लिटली कामावर आमचं फोकस करू शकतो. सतीश सर जेव्हा तुम्हाला डिरेक्ट करतात तेव्हा ते प्रत्येक सीनच्या पाठची जी बॅकस्टोरी आहे की एखादं पात्र एखादी गोष्ट का करत असेल त्याचं लॉजिक ते समजवतात. त्यामुळे काम करणं सोपं जातं. त्यामुळे थँक्यू सतीश. अजून मला जे सांगायचं आहे ते म्हणजे ललितसारखा कोस्टार मिळणं इन युअर सेकंड मूवी तुमच्यासाठी पण खूप भाग्य लागतं. तो खूपच थँक्यू ललित. तर आम्ही एकत्र मजा भरपूर केली आहे आणि तो पण नाही आम्ही एकत्र आपापसात भरपूर टाइमपास केला. तो तुम्हाला खूप सांभाळून घेतो आणि त्याचा सीन जरी नसला त्याच्यावर कॅमेरा जरी नसला तरी तो तेवढ्याच सिन्सिअरिटीने तुम्हाला क्यूज देत असतो. त्यामुळे थँक्यू सो मच. मला खूप मजा येते काम करायला. रिधिमा पण माझे एवढे सीन्स नाही आहेत. आय विश अजून असते पण ती खूपच अमेझिंग आहे. आय विश परत तिकडे काम अविनाश सर आणि विश्वदीप सर त्यांनी इतकं सुंदर म्युझिक केलं आहे त्याचं. आय फील एक्स्ट्रीमली लकी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. आणि आमचे जे बाकीचे माझे को ॲक्टर्स आहेत रमाकांत दामाजी इथे बसले आहेत. प्रसाद ज्याने आमच्या मित्राचं काम केलं आहे. रेश्मा रामपूर पूजा त्यांच्या सगळ्यांबरोबरच काम करायला. Hello everyone. Firstly, thank you for joining us all. And actually, I'm very emotional today. आणि माझ्यासाठी सतीश सर, एव्हरेस्ट फिल्म्स आणि पूर्ण कास्ट अँड क्रू बरोबर काम करायची जी संधी मिळाली माझ्यासाठी खूपच मोठी संधी आहे. अँड आय एम फॉरएव्हर थँकफुल अँड ग्रेटफुल. रुचा बोलत होती की तिची दुसरी फिल्म सतीश सर, माझी पहिली फिल्म सतीश सरांबरोबर. सो बिग थँक यू फॉर दॅट ऑपॉर्च्युनिटी. अँड थँक यू रोहन फॉर ऑलवेज थिंकिंग ऑफ मी तुझ्या प्रोजेक्टसाठी. अँड बिग थँक यू टू both of you for giving us such amazing music, great co-actors, all of us. रुचामध्ये मला एक नवीन फ्रेंड मिळाली आहे आणि लक्ष्मी मी खूप ॲडवाईस देत राहते नेहमी. सो एक सेम सारखं आहे की सम डेज यू रिअलाइज यू आर लिव्हिंग इन अन आन्सर्ड प्रेयर. आजचा जो दिवस आहे माझ्यासाठी एक आन्सर्ड प्रेयर आहे. शॉर्ट ऑफ वर्ड्स पण ही फिलिंग मला आय एम जस्ट व्हेरी व्हेरी थँक्यू. हे मी सगळ्यांना बोलत राहिले की मराठी सिनेमात काम करायचं माझं स्वप्न तर होतंच पण माझ्यापेक्षा एक मोठं स्वप्न माझ्या आजीसाठी आणि बिकॉज ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी तो स्वप्न तिच्यासाठी साकार होत चालले. सर आय एम रिअली लुकिंग फॉर माय आजीज रिॲक्शन. तर आजीला आज मी घरी जाऊन ट्रेलर दाखवणार आहे आणि दॅट्स द रिॲक्शन दॅट मॅटर्स द मोस्ट. सुपर. प्रेमाची माणसं जोडली आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यात आणि म्हणूनच हा सिनेमा देखील तितक्याच प्रेमाने जाणणार देखील आहे. आणि आता ह्या सिनेमाचे डायलॉग्स ज्यांच्यामुळे हा सिनेमा मला वाटतं की लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपला